वनसेवक भरती 2024 महाराष्ट्रतर्फा वनसेवक भरतीमध्ये जे आहे 12,991 पदांसाठी जे येणाऱ्या दिवसामध्ये जे आहे वनसेवकची भरती निघत आहे आणि वनसेवक जे आहे हे शासनाकडून जे नवीन पद निर्माण करण्यात आलेलं आहे आणि वनसेवक भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत आणि वनसेवक या पदासाठी शिक्षण फक्त जे 10वी पास आणि 12वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनसेवक भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये वनसेवकची भरती निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, कधीपर्यंत हे भरती निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड असणार आहे की नसणार आहे, वयोमर्यादा यामध्ये काय ठेवण्यात येणार आहे आणि तुमचं जर वनसेवक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणकोणतं वनसेवकमध्ये करावं लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि अटी आणि शर्ती या भरतीमध्ये काय ठेवण्यात येणार आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। हा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक भरतीचा जे आहे शासन निर्णय आलेला आहे आणि वनसेवकच्या जवळपास 12,991 पदे रिक्त आहेत। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। तर पहा, शासन निर्णय वन विभागात वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तार निर्माण करण्यात येत आहे। ठीक आहे, तर पहा 12,991 पदे जे विद्यार्थी मित्रांनो हे शासनाची मंजुरी देण्यात येत आहे यामध्ये। ठीक आहे, आणि यामध्ये जे काय काय अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या तर ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो। वनसेवक भरतीमध्ये शिक्षण जे लागते हे 10वी आणि 12वी पास वनसेवक मध्ये शिक्षण लागते आणि आपण पगारचा जर विचार केला वनसेवक मध्ये तर वनसेवक हे जे पद आहे ड संवर्गात येते, गट ड संवर्गामध्ये हे पद येते वनसेवकचं। तर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि यामध्ये पगारचा जर आपण विचार केला तर एका वनसेवकाची वेतन श्रेणी जी आहे 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे आणि मूळ वेतन हे 15,000 राहणार आहे। महागाई भत्ता त्याला 6,900 रुपये एवढा राहणार आहे। घरभाडे भत्ता 3,600 एवढा राहणार आहे। त्याचबरोबर वाहतूक भत्ता 1,000 राहणार आहे। कायम प्रवासी भत्ता या ठिकाणी 1,500 रुपये या ठिकाणी राहणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये काय काय अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहे। तामिळनाडू कर्नाटक राज्यात वनरक्षक पेक्षा निम्न श्रेणी एक संवर्ग जे आहे याआधीच अस्तित्वात आहे। त्याचबरोबर जे आहे यामध्ये जे काय काय अटी ठेवण्यात आल्या तर ते मी तुम्हाला सांगून देतो। यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे तेव्हाच त्यांना फॉर्म भरता येणार आहे। आणि दुसरी यामध्ये जी अट काय यामध्ये ठेवण्यात आली तर पहा, सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। तर ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ह्या अटी आणि शर्ती जे यामध्ये ठेवण्यात आल्या तर ही जी भरती आहे 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता या भरतीमध्ये वयोमर्यादा किती राहणार आहे तर पहा, जवळपास गट ड मध्ये जे हे पद येते तर गट ड मध्ये जे वयोमर्यादा लागते तर 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असणार आहे, कारण की गट ड मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा या ठिकाणी जास्त असते। ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर ग्राउंड असणार आहे की नसणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकची जी ही भरती हे पहिल्यांदाच जे विद्यार्थी मित्रांनो काढण्यात येत आहे। याच्या अगोदर हे भरती झाली नव्हती आणि हे पहिल्यांदाच भरती निघत आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे आणि पेपर असला किंवा नसला तर हे जे आपल्याला जाहिरात आल्यावर समजणार आहे। त्याचबरोबर ग्राउंडचं सुद्धा आपल्याला जाहिरात आल्यावर समजणार आहे यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे। तर ठीक आहे, तर चांगलं
चांगली जे आहे हे वनसेवकच्या जवळपास 12,991 पदांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे। ज्यावेळेस यामध्ये जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला संपूर्ण माहिती जे विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे। ठीक आहे, तर आता वनसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार किती आपल्याला भेटणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकमध्ये तो पगार हा 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। आणि तुमचं वनसेवकमध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला वनसेवकमध्ये काम कोणकोणतं करावं लागणार आहे, तर पहा प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहायता म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्रात ग्रस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राची सीमांची देखभाल करणे, वन्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे, JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्यायोजनेचे अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामांच्या वनरक्षकास सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे। आणि दुसरे यामध्ये जे ठेवण्यात आलं परिमंडळासाठी क्षेत्र जे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वनसेवकमध्ये जे सिलेक्शन झाल्यावर एवढं तुम्हाला काम करावं लागणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, हे 12,991 पदांसाठी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकची जी ही भरती आहे तर हे जवळपास जे आता जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जे भरती आहे जानेवारी महिन्यापर्यंत हे पाहायला भेटणार आहे। तर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत निघू शकते काही ना काही चान्स या भरतीचे आहे। ठीक आहे, कारण की शासन निर्णय जे आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व यामध्ये त्यांनी दिलेला आहे। ठीक आहे, तर हे जे भरती आहे विद्यार्थी मित्रांनो हे म्हणजे परमनंट नोकरी, सरकारी नोकरी आणि चांगली, यामध्ये तुम्हाला पगार सुद्धा चांगला भेटणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत। ठीक आहे, तर यामध्ये जास्त जागांसाठी हे पहिल्यांदाच जे हे भरती निघत आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे हे सुद्धा आपल्याला जाहिरात आल्यावर कळणार आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही याची तयारी चालू ठेवा, वनरक्षकची सुद्धा तयारी चालू ठेवा आणि वनसेवकची सुद्धा चालू ठेवा। कारण की कसं वनरक्षकचे सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये जागा निघणार आहे। वनसेवकमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी पेपर ठेवला तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो आतापासून तयारीमध्ये राहावं लागणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये काही सांगता येत नाही की लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे। तर तुम्ही जे पण विद्यार्थी वनसेवक भरतीला घेऊन सिरियसला असाल, जे पण विद्यार्थी या भरतीची तयारी करत असाल तर वनरक्षकाच्या पुस्तकातूनच जे तुम्ही तयारी चालू ठेवा, जेणेकरून आपल्या एकाच्या 2-2 भरतीची तयारी होणार आहे, वनरक्षक भरतीची सुद्धा तयारी आपली होणार आहे आणि वनसेवकची सुद्धा यामध्ये तयारी होणार आहे। तर आपला माझा जो वैयक्तिक अंदाज आहे या ठिकाणी, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे। कारण की कसं आहे वनरक्षकमध्ये वन विभागमध्ये जे अशी कोणतीच भरती नाही की त्यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे। वन विभागामध्ये तुम्ही जेवढे पण पाहिला, जेवढे पण पद आहे वनरक्षकमध्ये वन विभागमध्ये, तर त्यामध्ये सर्वांमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर ठेवण्यात आला आहे। तर नक्कीच यामध्ये सुद्धा पेपर असू शकते। तर आपापल्या तयारीमध्ये तुम्ही चालू ठेवा, आपापली तयारी चालू ठेवा, अभ्यास सुद्धा चालू ठेवा आणि प्रॅक्टिस सुद्धा चालू ठेवा, रनिंग वगैरे सुद्धा चालू ठेवा आणि लेखी परीक्षेचा अभ्यास सुद्धा तुम्ही चालू ठेवा। ठीक आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये ज्या 12,991 जागांसाठी वनसेवकच्या ह्या जागा निघत आहे, कारण की शासन निर्णय जे आलेला आहे तर चांगली ही भरती तुमच्यासाठी निघून येत आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला वनसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।